चव्हाण असेल, अनेक नावं आहेत, नाही अशी अनेक नावं आहेत. ही तुम्हाला नावं सांगितली कोणी? ही नावं तर पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली नाही आहेत कोणतीच नावं. बघा, महाविकास आघाडीची एक जागा जाईल, महाविकास आघाडीची एक जागा जाईल विधान परिषदेवर, आणि त्या संदर्भामध्ये 3 पक्षामध्ये चर्चा होईल. विधान परिषदेवर काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका जाहीर केली आहे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली. आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील आणि ते लवकरच जाहीर करतील. बस. उद्धव साहेब यांच्या नावावर असं आपण सगळे आग्रही आहात. याच्यावरती वारंवार सांगितलेलं आहे आम्ही की आम्ही स्वतः सगळे या मताचे आहोत की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षप्रमुखाने असायला हवं. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि नेतृत्व केलं असल्यामुळे महाविकास आघाडीचे ते प्रमुख नेते आहेत आणि उद्धवजींनी तिथे असणं म्हणजे महाविकास आघाडी एकसंघ असणं असं आहे. हे आमची भूमिका आहे. आता त्यातून उद्धव साहेबांच्या मनात काय आहे ते जाहीर करतील. काल भाजपनं एक जन आक्रोश मोर्चा जो आहे तो महिला आरक्षण विधेयकाच्या बाबतीत वरळीमध्ये काढलेला पाहायला मिळाला. काय मत आहे आपलं? कारण या मोर्चाकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कुठलेही नेते कार्यकर्ते मात्र फिरत नाही. मुळात असा मोर्चा काढणं हा मुळात मोर्चाचा हेतू काय त्यांना माहिती आहे का? आरक्षण लागू करा. अरे तुमच्या हातामध्ये आरक्षण लागू करा. 2023ला महिला आरक्षणाचा कायदा लोकसभेत मंजूर झाला. आता परवाच्या 16 एप्रिलला त्या संदर्भात तुम्ही एक अध्यादेश काढला. त्याच्यामुळे हे महिला आरक्षण लागू झालेलं आहे 33%. तुम्ही त्याची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करा. कोणाचीही नाही. तुम्हाला काय ट्रम्पला विचारायचं आहे का लागू करू की नाही? कोणाला विचारायचं आहे का? पुतिनला विचारायचं आहे? आपण देशाचे प्रधानमंत्री आहात, गृहमंत्री आहात, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा अधिकार तुमच्याकडे आहे लागू करण्याचा. आणि कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा भाजपच्या विरोधकानं 33% महिला आरक्षण लागू करण्यावरती कधीही विरोध केलेला नाही. विरोध यांचाच आहे, भाजपचाच विरोध आहे महिला आरक्षणाला. 850 जागा लोकसभेच्या केल्याशिवाय लागू करणार नाही. ही कसली अट झाली? 850 जागा लोकसभेच्या कशाकरता करायला पाहिजे? हा साधा प्रश्न आहे की लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही. हा काय विषय काय आहे? हा कधी आला विषय? कोणत्या घटनेत आहे? कोणत्या संविधानामध्ये आहे? 2023मध्ये हा कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता. हे 850 जागांचा आकडा हा खरात बाबाने दिला आहे का यांना? ते फार मोठे आकडे देत नाहीत. मला असं वाटतं आहे की 850 जागांचा जो आकडा आहे हा नाशिकच्या खरात बाबानं यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या 850ला असे पकडून बसलेले आहेत. जादूचा आकडा आहे 850. हा 100% त्यांना हा आकडा खरातनेच दिला आहे. नाहीतर ते एवढे त्या 850ला चिटकून नसते बसले. 543मध्ये करा ना 33%, काही हरकत नाही. उलट ते अधिक सोपं आणि सोयीचं आहे. लोकसभेचा समतोल राहील. पण नाही, आम्ही 850 केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत 850चा आकडा करत नाही लोकसभेचा तोपर्यंत आम्ही महिला आरक्षण लागू करणार नाही. हा त्यांचा हट्ट आहे. विरोधकांना महिला आरक्षणाचे विरोधक आहेत, विरोधक हे ठासवण्याचा असं काही कोणी ठासत नाही. त्यांची ठासली आहे लोकांनी. आमची काय ठासतात ते? काल बघितलं ना रस्त्यावरती काय झालं ते? कोण होतं तिकडे? महिलांच्या मोर्चामध्ये जास्त पुरुषच होते. पहा तुम्ही, महिलांना कळलं काय आहे ते. मी वारंवार सांगतो
नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. ज्या दिवशी 1500 रुपये द्यायचे बंद होतील मतदानाच्या काळातले किंवा आता येत आहेत, किंवा बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडे हे कळेल. त्याबरोबर कालच्याच एका त्या महिलांच्या मोर्चामध्ये एक सामान्य महिला येते आणि गिरीश महाजन असतील इथे येताना मात्र वाहतूक कोंडीवरून प्रचंड सुनावते. कशाच लक्षण वाटतं? हा विद्रोह आहे महिलांचा, राग आहे, संताप आहे. तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय. 1500 रुपये महिन्याला महिलांना देत आहे, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी. मराठी भाषा सक्ती जी आहे ती या ठिकाणी केल्यानंतर 4 तारखेला संपाची भाषा जी आहे ती महाराष्ट्रात केली जाते आहे. वाहन रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना मराठी भाषा सक्तीच्या विरोधात यायला पाहिजे मराठी भाषा. काय येऊ नये? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सगळ्यांनाच आली पाहिजे ना. तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आली पाहिजे. जर कोणी तिथे कामधंद्याला गेला असेल, पश्चिम बंगालमध्ये बंगाली आली पाहिजे, कर्नाटकमध्ये कन्नड आली पाहिजे, बिहार उत्तर प्रदेशमध्ये हिंदी भाषा आली पाहिजे. त्यात चुकीचं काय? मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ताबडतोब सांगायला पाहिजे मराठी यायलाच पाहिजे. मुख्यमंत्री बोलले, 2 उपमुख्यमंत्री बोलले, तोंड उघडलं आहे. शिवसेना आहे ना तुमची, म्हणताय हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही बोला ना ठणकावून. काल जो भाजप मोर्चा याच्यावर बोललो मी आता. संताप व्यक्त जो झाला, खरं तो भाजप मोर्चात व्यक्त झाला, पण हा जो संताप आहे, हा जो जन आक्रोश आहे, तो सगळ्याच राजकीय पक्षांना इशारा आहे का? कारण अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं करतात, मोर्चे काढतात, ट्रॅफिक जॅम होतात. ते प्रातिनिधिक स्वरूप आहे का? मला तसं वाटत नाही. ज्या पद्धतीनं भाजपनं ढिसाळपणानं घिसाळघाईनं मोर्चा काढला, कारण नसताना, महिलांच्या नावाखाली, त्याच्या विरुद्ध आक्रोश आहे. अहो तुमचं सरकार आहे ना, लोकांचा संताप आहे. सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुमचा, मुंबई महापालिकेत सत्ता तुमची, प्रधानमंत्री तुमचा, गृहमंत्री तुमचा, मग मोर्चे कसले काढताय? आणि कोणाविरुद्ध काढताय मोर्चे? सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला हा जगाच्या इतिहासातला पहिला मोर्चा आहे. सत्ताधारी पक्षानं, मजबूत अशा प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला जगाच्या इतिहासातला हा पहिला मोर्चा आहे. आणि त्याबद्दल मोर्चा काढणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे जांभुरी मैदानावर. खरोखर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सत्कार तर केलाच पाहिजे, पण ज्या कोणी त्यांना ही आयडिया दिली आहे मोर्चा काढण्याची, तर त्यांनासुद्धा पद्मश्री वगैरे शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. पहलगाम विषयावर तुम्ही काही भूमिका मांडल्या त्या, कारण आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षभरात जे घडलं, विशेषतः ऑपरेशन सिंदूर असेल आणि त्यानंतरच्या घटना, अजूनही असुरक्षित आहे. पर्यटकांच्या दृष्टीनं अजूनही तितका प्रतिसाद नाहीये काश्मीर खोऱ्यामध्ये. याचं कारण असं आहे की सरकारवर विश्वास नाही. ऑपरेशन सिंदूर हे गुंडाळण्यात आलं प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावामुळे. आमच्या राज्यकर्त्याने इराणचा आदर्श नक्कीच घ्यायला पाहिजे. कसं लढावं स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान यासाठी, कसं लढावं शेवटपर्यंत अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्तेशी, देशासाठी. आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली राजकारण सुरू केलं आणि प्रेसिडेंट ट्रम्पचा फोन येताच आम्ही दहशतवादाविरुद्धची ही लढाई आम्ही गुंडाळून ठेवली. त्यानंतर या क्षणापर्यंत आपण दहशतवादाविरुद्ध आम्ही लढू हा शब्द काढलेला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढायला गेलो तिथे आज प्रेसिडेंट ट्रम्प असतील, अमेरिकेचे उपाध्यक्ष असतील, इस्रायलचे नेते असतील, एकत्र येतात. हे मोदींना खिशात ठेवल्याचं लक्षण आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.